इकडे बघा, इकडे 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 इकडे. काय बोललास? माझी बघा पटकन बघा. शुभप्रभात मित्रांनो, आज वारीचा आमचा दुसरा दिवस आहे. तर आज आपण आलेलो आहोत ते गाणगापूर या तीर्थक्षेत्री आपण आता आलेलो आहोत. सबको दिखाओ, हम सामान उठा के भगते है ना. सबको दिखाओ, सामान उठा के भगते हम लोग. आमच्या दत्तवारीच्या सर्व लक्झरी आता इकडे जे भक्त निवास आहे त्या बाजूला इकडे सर्व पार्क केलेले आहेत. तर हे समोर एक भक्त निवास आहे, त्या बाजूला देखील भक्त निवास आहे, तिकडे सुद्धा आपल्या गाड्या गेलेल्या आहेत. तर आता आम्हाला ह्या भक्त निवासामध्ये आम्हाला इथे आता राहण्याची सोय केली जाते. तर आजचा दिवसभराचा जो कार्यक्रम आहे तो आपण आता ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहात. तसंच गाणगापुरातील प्रसिद्ध मंदिर दत्त मंदिर हे देखील आपण पाहणार आहोत. तसंच त्रिवेणी संगम हे देखील आपण आता आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर आपण आता भक्त निवासमध्ये आलेलो आहोत. आता सर्व आपले यात्रेकरू जे आहेत ते आता इथे थांबलेले आहेत. आता प्रत्येकाला इथे आता रूम दिले जातील. आम्ही आता सर्व दत्तवारीचे यात्रेकरू आता भीमा मर्जा या नदी किनारे आता इथे मोठा महायज्ञ होणार आहे. तर पाहता आता बरेचसे आता यात्रेकरू आहेत ते आता यायला लागलेले आहेत भीमा नदी किनारे. पाणी खूप आहे यावेळेला. समोर जी नदी आपण पाहत आहात ही भीमा अमरजा ही नदी आहे. इथे आता मोठा यज्ञ संपन्न होणार आहे. पाहत दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दत्त गुरुचे स्मरण करा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्री दत्त गुरुचे स्मरण करा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्री दत्त गुरुचे स्मरण करा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. आता परभणीचा कार्यक्रम चालू होतोय. काटावर
मला कुठे मी शूटिंग करतोय. आणि आपल्याला इथे पर्वणी आणि स्नान करायला मिळत आहे. आपण खूप भाग्यवान आहोत. वनस्पतिरसोद्भूतो गन्धाढ्यवन्द उत्तमाग्ने सर्व देवान् धूपोऽयं प्रतिगुह्यताम् महागजानन देवता प्रीत्यर्थ धूपं दर्शयामि. वाळून घ्यायचंय. महागजानन देवता प्रीत्यर्थ धूपं दर्शयामि. दिवा लावलेला आहे. पाईमध्ये पाणी घ्या. देवाला ओळायचे. गणपतीला महागजानन देवता प्रीत्यर्थ दीपं दर्शयामि. परमेश्वराला सांगायचंय की दत्तवारी हे 25 ऑक्टोबर महोत्सवी वर्ष आहे आणि त्या प्रीत्यर्थ या स्थानामध्ये महागणपतीला अभिषेक आणि भगवान शिवांना दरवर्षी करतो तसा रुद्राभिषेक करणार आहोत. आता सगळ्यांनी ओम नमः शिवायचा जप करायचा आहे. मनातल्या मनात रुद्रदेवताभ्यो नमः. रुद्रदेवताभ्यो नमः. पळीमध्ये पाणी घ्या. देवाच्या पिंडीवर पाणी व्हायचे. रुद्रदेवताभ्यो नमः. शुद्धोदकस्नानं समर्पयामि. रुद्रदेवताभ्यो नमः. हस्तयो देवाच्या हातावर या बाजूने अर्घ्य द्यायचे. रुद्रदेवताभ्यो नमः. हस्तयो अर्घ्यं समर्पयामि. अर्घ्यान्ते पुन्हा पाणी सोडायचे देवाच्या पिंडीवर. आचमनीयं समर्पयामि. 3 वेळा थोडं थोडं पाणी घालून परमेश्वराला स्नान घाला. रुद्रदेवताभ्यो नमः. शुद्धोदकस्नानं समर्पयामि. दोः पृथिवीः उतद्योः आकृष्टेन रजसा वर्तमानो निवेशयन्नमृतं मर्त्यं च हिरण्ययेन सविता रथेन देवो जाति भुवनानि पश्यन्. ओम त्रन्तं कुरु माहि गोसीः पुरुखं जगत शिवेन. तयास्मान् विद्यक्ष्मया परिभुजः परिते धन्वनो हेतिरस्मान् ऋणक्तो विश्वतः. य एकोधिस्तवारे अस्मन्निधेहितम् अवतत्यधनुष्वगो सहस्राक्षशते कुदे. युधाय नातताय कृष्णवे उमाभ्यामुतते नमो बाहुभ्या तव धन्वने. मानो महान्तमुतमानो अर्भकम् मान उक्षन्तमुतमान उक्षितं. मानो वधीपितरं मातरं माना प्रियास्तन्वो. श्रीरिखं
पतये नमो नमो निखंगिण इखुधी मते तस्कराणां पतये नमो नमः शुक्रायिभ्यो जिघ्राकृत्सद्भ्यो मुष्णतां पतये नमो नमो सहस्रभाभ्यः सभापतिभ्यश्च वो नमो नमो श्वेभ्यो श्वपतिभ्यश्च वो नमो नमः आव्याधिनी नमो स्वनिभ्यो वो नमो नमः नमः श्वभ्यः श्वपतिभ्यश्च वो नमो नमो भवाय च रुद्राय च शर्वाय च सुपतये च नमो नीलग्रीवाय च शितिकण्ठाय च नमः कपर्दिने च व्युक्तकेशाय च नमः सहस्राक्षाय च शतधन्वने च नमो गिरीशया च शिपिविष्टाय च नमो विदुष्टमाय चेकुमते च नमो हस्वाय च वामनाय च नमो विलोहिता नमस्ते अस्तु भगवः यास्ते हस्त यास्ते सहस्रगो हतयो मन्यस्वन्देव बन्धुताः सहस्राणि सहस्रशो बाहोस्तव हेतयः तासामिशानो भगवः पराजि
श्री गुरुदेव दत्त मंडळी, आपली दत्तवारीची आता दिंडी मीटर पदयात्रा करीत आता मंदिरापर्यंत आलेली आहे. भक्त निवासापासून ते मंदिरापर्यंतचं अंतर जवळजवळ 6 ते 7 किलोमीटर इतकं आहे आणि तेवढी पदयात्रा करत आपली दिंडी आता मंदिरापर्यंत आलेली आहे. ನಾನು ಕೊಟ್ಟಿನ ಒಬ್ಬನಿಗೆ ಕೊಡೋದು ಮೊನ್ನೆ ಒಂದು ರೊಕ್ಕ ತಂದಿದ್ದಿಲ್ಲ ಕಾಕ ಬರ್ತೀನಿ ಎರಡು ಮಂದಿ ಮೂರು ಹೋಯ್ತು श्री गुरुदेव दत्त मंडळी, आता इथे आता महायज्ञ संपन्न होणार आहे. भीमा अमरजा माता, भगवान दत्तात्रय, यज्ञ नारायण, गणपती बाप्पा, सरस्वती माता यांचं आव्हान करा. या ठिकाणी विनंती करा.
शुभ सकाळ मित्रांनो, आज सोमवार आहे आणि आमच्या वारीचा आज 3रा दिवस आहे. तर आता आम्ही निघालो आहोत कलेश्वरला. गाणगापूरमध्येच आहोत आम्ही, पण कलेश्वर जे हे ठिकाण आहे त्या ठिकाणी आम्ही आता निघालो आहोत. आणि सकाळचे आता 6:30 वाजलेले आहेत. आता मंडळी आपण आता कल्लेश्वरला आलेलो आहोत. आमचे सर्व पदयात्री आता कल्लेश्वर या ठिकाणी येत आहेत. या ठिकाणी कल्लेश्वर आणि शनेश्वर हे 2 ठिकाणं आहेत. तर असं म्हटलं जातं की भीमा अमरजा संगम हे भक्तिस्थान, त्यानंतर निर्गुण पादुका दर्शन म्हणजे दत्त मंदिर हे कर्मस्थान आणि कल्लेश्वर शनेश्वर मंदिर हे मुक्तिस्थान. या 3 ठिकाणचं आपण दर्शन घेतलं तर गाणगापूरची यात्रा सफल झाली असं म्हटलं जातं. तर पाहते खूप सुंदर असं सूर्योदय आहे. आणि हे जे ठिकाण आहे तिथे मनमन तीर्थ असं म्हटलं जातं. इथे स्नान करून कलेश्वराचं आपण दर्शन घेऊ शकतो. तर इथे आपले यात्रेकरू आलेले आहेत. कल पण भेटला, आज पण भेटला. तर पाहताय खूप सुंदरसा सूर्योदय आहे. आणि आपले पदयात्री बरेचसे पदयात्री येथून स्नान करून आता कलेश्वराच्या मंदिराकडे निघाले आहेत. श्री गुरुदेव दत्त. श्री नृसिंह सरस्वती महाराज. आता पुन्हा आम्ही कल्लेश्वराच्या मंदिराकडे आलेलो आहोत. तर आपण आता कल्लेश्वराच्या मंदिराच्या परिसरात आलेलो आहोत. तर इथे श्री गणेशाचं मंदिर आहे. सर्वप्रथम इथे श्री गणेशाचं दर्शन घ्यायचं आहे. त्यानंतर इथेच बाजूला शनेश्वराचं मंदिर आहे. तिथून दर्शन घेऊन आपण कल्लेश्वराच्या मंदिरामध्ये दर्शनाला जायचं आहे. ओम शं शनेश्वराय नमः. 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 ओम शं शनेश्वराय नमः.
शम शनेश्वराय नमः. ओम शम शनेश्वराय नमः. ओम शम शनेश्वराय नमः. ओम शम शनेश्वराय नमः. तर शनिदेवाचं दर्शन घेऊन नंतर ते कल्लेश्वर देवाचं आपण दर्शन घ्यायचं आहे. त्यानंतर बाजूला तिथे दुर्गादेवीचं मंदिर देखील आहे. तर आपले सर्व यात्री आता इथे आलेले आहेत. तर मंडळी आता आमचं कल्लेश्वर आणि शनेश्वराचं दर्शन झालेलं आहे. तर आता आम्ही जे तिन्ही ठिकाणं आहेत, भीमा अमरजा संगम, तसंच दत्त पादुका मंदिर आणि कल्लेश्वर, हे तिन्ही ठिकाणं आमची झालेली आहेत. हॅलो. औदार्य प्रदायनम श्री दत्तवारी नमो नमः. ओम नमो भगवते श्री सद्गुरु दत्तात्रेयं दत्तवारी रूपं दुःख दारिद्र्य भयकष्ट पिशाच बाधाहरणं औदार्य प्रदायनं श्री दत्तवारी नमो नमः. ओम नमो भगवते श्री सद्गुरु दत्तात्रेयं दत्तवारी रूपं दुःख दारिद्र्य भयकष्ट पिशाच बाधाहरणं औदार्य प्रदायनं श्री दत्तवारी नमो नमः. ओम नमो भगवते श्री सद्गुरु दत्तात्रेयं दत्तवारी रूपं दुःख दारिद्र्य भयकष्ट पिशाच बाधाहरणं औदार्य प्रदायनं श्री दत्तवारी नमो नमः. ओम नमो भगवते श्री सद्गुरु दत्तात्रेयं दत्तवारी रूपं दुःख दारिद्र्य भयकष्ट पिशाच बाधाहरणं औदार्य प्रदायनं. आता आम्ही गाणगापुरातून आता आम्ही अक्कलकोट या ठिकाणी निघालो आहोत. तर दोन्ही ज्या आपल्या बसेस आहेत, ही 2 नंबर बसेस आणि 1 नंबर बसेस. तर आता ते दोन्ही बसेसमध्ये नामजप चालू आहे, तसंच भजन चालू आहे.